नमस्कार. मावळ सत्याला बुलेटिनमध्ये मी रामदास वाडेकर. मावळ तालुक्यातल्या जिल्हा परिषदेच्या 5 आणि पंचायत समितीच्या 10 जागांसाठीची रणधुमाळी सुरू आहे. मावळ तालुक्यात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये इच्छुकांची संख्या सर्वाधिक होती. या सर्व इच्छुकांना बघवताना पक्षाचे अध्यक्ष गणेश खांडगे, आमदार सुनील शेळके आणि इतर अनेक मान्यवरांना फार मोठी कसरत करावी लागली. या सगळ्या इच्छुक उमेदवारांमध्ये इंदुरी पंचायत समिती गणातून सुनील नाना भोंगाडे हे देखील इच्छुक होते. सुनील नाना भोंगाडे हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सक्रिय पदाधिकारी आहेत. गेल्या अनेक वर्षे त्यांनी पक्षात काम केलं आहे. मावळ तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रभारी ही जबाबदारी देखील त्यांच्यावर होती. वेगवेगळ्या सामाजिक संस्थांच्या मार्फत वेगवेगळे उपक्रम सुनील नाना भोंगाडे यांनी घेतलेत आणि आत्ता त्यांच्यावर इंदुरी पंचायत समिती गणाच्या प्रचार प्रमुख पदाची जबाबदारी दिली. इंदुरी पंचायत समिती गणातून दिलीप नामदेव ढोरे यांना उमेदवारी दिली. वराळे पंचायत समिती गणातून राजेंद्र गुलाब कडलक यांना उमेदवारी दिली. तर ज्या उमेदवारीमुळं मावळ तालुक्यात सर्वाधिक चर्चा झाली त्या इंदुरी वराळे जिल्हा परिषद गटाचे उमेदवार पल्लवी संपत दाभाडे यांना उमेदवारी दिली. या सगळ्या अनुषंगाने इंदुरी पंचायत समिती गणाचे प्रचार प्रमुख सुनील नाना भोंगाडे आपल्याबरोबर आहेत. आज आपण त्यांच्याशी बोलूयात. नाना, मावळ सत्य बुलेटिनमध्ये आपलं मनपूर्वक स्वागत. नमस्कार. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्थापना झाल्यापासून आज तागायत पक्षाच्या वेगवेगळ्या जबाबदाऱ्या आपण पार पाडल्यात, काय सांगाल? मला घरचा वसा आणि वारसा ह्याच माध्यमातून खरं तर मी समाजकारणाशी राजकारणाशी जोडले गेलेलं माझं व्यक्तिमत्व आहे. मी लहानपणापासून आमच्या घरचे माझे चुलते असतील जे बाजार समितीला सभापती होते, माझे वडील ज्यांनी गावचं उपसरपंचपद भूषवलं आणि खादी ग्रामोद्योगला चेअरमन म्हणून ज्यांनी काम केलं, हे बाळकडू समाजसेवेचं, समाजकारणाचं नाही समाजसेवेचं बाळकडू मला लहानपणापासून मिळालेलं. मी माझ्या आयुष्यात काबाड कष्ट, शेती व्यवसाय, दुग्ध व्यवसाय ह्या सगळ्या खडतर प्रवासातून खरं तर पुढं चाललेलं आहे. आणि मला माझ्या घरच्यांच्या ज्या संस्कृती आहे, जी संस्कृती आपण म्हणते की बाबा आपण आपल्यासाठी नाही पण आपल्या लोकांसाठी, आपल्या समाजासाठी आपल्याला जे काही योगदान देता येईल ते दिलं पाहिजे. समाजाचं कुठंतरी आपण एक देणेदार आहोत. त्या दृष्टीने आपली पूर्ण वाटचाल ही माझ्या घराण्याची आत्तापर्यंत चालत आलेली. तुम्ही आता तुमच्या घराण्याचा उल्लेख केला. तुमचे वडील यांचे देखील लोकनेते शरदचंद्र पवार साहेब यांच्याशी देखील घनिष्ठ संबंध येते असं देखील बोललं जातं. बरोबर ना. ज्यावेळेस आमचे वडील दुग्ध व्यवसायातून पिंपरी चिंचवड सारख्या शहरात दुग्ध व्यवसाय करण्यासाठी तिथं दूध डेअरीच्या माध्यमातून काम करत होते. पूर्वी कसं असायचं, शेतीला काम करताना जोडधंदा म्हणून दुग्ध व्यवसाय हा बघितला जायचा आणि त्यातनंच घराची काही उपजीविका असेल ती व्हायची. आणि म्हणून बाबा ग्रामीण भागातून कुठंतरी शहरी भागात जाऊन 2 पैसे कमावण्यासाठी दुग्ध व्यवसायातून वडिलांनी पिंपरी चिंचवडमध्ये आयुष्यातली जवळजवळ 20 वर्ष घालवली. आणि त्यावेळेस ज्यावेळेस काँग्रेस हाय काँग्रेसमधून जेव्हा पवार साहेबांचं नेतृत्व, जे महाराष्ट्राचे 4 वेळा मुख्यमंत्री राहिले, त्यांच्याशी पिंपरी चिंचवड शहराच्या माध्यमातून जवळ जाण्याचा त्यांना हे झाली, एक संधी मिळाली. त्या संधीच्या माध्यमातून जवळ असताना एक निष्ठावंत कार्यकर्ते पवार साहेबांचे आणि अजितदादांचे हे तेव्हा पूर्वीपासून, म्हणजे या गोष्टीला 40 वर्ष झाली. मी माझ्या पाठीमागच्या ज्या काही मुलाखतीत देखील जर म्हणलं की आम्ही 40 वर्षापासून एकनिष्ठ आहे. आज माझं वय 50 वर्ष आहे आणि 40 वर्ष 10 वर्षाचा असताना जेव्हा थोडंफार काही कळायला लागलं होतं तेव्हापासून माझं घरानं गेली 2 पिढ्या 3 पिढ्या पक्षाशी एकनिष्ठ राहून काम करतात. 3 पिढ्या तुम्ही पक्षाचे एकनिष्ठ आहे. यापूर्वी देखील तुम्ही जिल्हा परिषदच्या उमेदवारीसाठी इच्छुक होता आणि नंतर पंचायत समिती गणाच्या उमेदवारीसाठी देखील इच्छुक होता. 2 वेळा इच्छुक असताना देखील पक्षाने तुम्हाला डावललं का? कसं असतं, पक्ष आपल्याला सगळं काही कळतं असं नाही. ज्यावेळेस आपला मतदारसंघ इथून मागच्या 2 वेळेस जेव्हा मतदारसंघ
एक गेले तर 10 वर्ष निवडणुकात झालेल्या नाही, ही पहिली गोष्ट. त्याच्या आधी ज्यावेळेस आमचे वडील ॲक्च्युली इच्छुक होते त्यावेळेस इंदोरी हे एक मोठं शहर आहे, गाव आहे. मतदानाची गोळाबेरीज करत असताना त्यावेळेस आदरणीय आमच्या गावचे नेते सहकार महर्षी माऊली दाभाडे, बबनरावजी भेगडे साहेब, त्यानंतर कृष्णराव भेगडे साहेब दिवंगत, बापूसाहेब भेगडे, ही सगळी नेते मंडळी त्यावेळेस वडिलांनी उमेदवारी पाहिजे, मी सक्षम कार्यकर्ता आहे आणि मला उमेदवारी मिळाली पाहिजे. त्यावेळेची पंचायत समिती म्हणजे गेली 25 वर्षापूर्वीचा हा विषय. बापनासाहेब काँग्रेसमध्ये होते, त्या सगळ्यांच्या माध्यमातून उमेदवारी मागण्यात आहे का. त्यावेळेस या नेते मंडळींनी काय सांगितलं की आपल्याला तुम्हाला कुठेही न्याय देता येईल, पण जर राजकारणाच्या बाबतीतून इलेक्शनच्या माध्यमातून जर आपल्याला विचार करावा लागत असेल तर माळवाडी गावाला आपल्याला उमेदवारी देता येणार नाही. ती उमेदवारी आपल्याला इंदोरी हे मोठं शहर आहे, तिथं मतदान मोठं आहे, त्यामुळे त्यांना द्यावं लागेल. आणि त्यावेळेस पण वडिलांनी एक पक्षांचा नेत्यांचा आदेश मानून त्यावेळेस वडील पण थांबले. वडिलांनाही उमेदवारी दिली नाही, तुम्हालाही उमेदवारी दिली नाही, तरी देखील आज तुम्ही तितक्याच ताकदीने जोमाने पक्षासाठी काम करताय. पक्ष मध्ये जे काम करतात ना कार्यकर्ते, हे मी निष्ठावंत आहे, मी काय केलंय, मी याव केले, मी त्याव केले हे सांगण्यापेक्षा आजच्या घडीला काय करतात ती निष्ठा ही बोलून दाखवून लोकांना समजत नाही, ती कामातून कृतीतून दिसली पाहिजे. आज मी जरी इच्छुक होतो, मी म्हणाई म्हणजे मी असं म्हणतच नाही की मी लय प्रचार केला येते, पण आज जनतेतून तुम्ही जाऊन जर लोकांशी विचार विनिमय केला, लोकांचं जाणून घेतलं तर का बाबा कुणाला उमेदवारी त्यावेळेस सुनील बोंगाडेंचं नाव जर ह्या गाण्यासाठी प्रथम आलं दिसलं नाही तुम्हाला तर मला विचारा की नाना काहीतरी उगाच स्वतःचं वाढवण्यासाठी म्हणून बोलतोय, असं नाही आहे. मी जे काम करतो ते पक्षासाठी पक्षाच्या एकनिष्ठेतून करतोय आणि मला बोलायची गरज नाही. आत्ता तुमच्या प्रचार प्रमुखाची जबाबदारी दिली, काय आव्हान आहे त्या गटामध्ये प्रचार प्रमुख म्हणून काम करताना? प्रचार प्रमुख काम करत असताना मी काय पक्षात नौका नाही आहे. मला पक्षाची नीती मूल्य धर्म पक्षाची काम करण्याची पद्धती सगळी मला अवगत आहे. आज जे काय सांगतात की बाबा आम्ही निष्ठावंत आहे आणि आमच्यावर अन्याय झाला, अरे बाबा तुमची निष्ठा तुम्ही जर बोलून दाखवताय, तुम्ही 4 वर्ष पक्षात आलेत, काम करायला लागले, सक्रिय झालेत. माझ्यासारखा कार्यकर्ता 20 वर्षापासून काम करतोय, मग तुमची निष्ठा आहे, मग आम्ही निष्ठेच्या वरती अजून कोणतं असं रूप आहे पद आहे ते आम्हाला सांगा, आम्ही ते मानायला सुरुवात करतो. आज तालुक्याचे अध्यक्ष गणेश भाऊ खांडगे असतील, आमदार सुनील शेळके असतील, बबन भेगडे अशी जी ज्येष्ठ मंडळी, ह्यांनी ज्यावेळेस माझ्या पुढे प्रस्ताव मांडला की बाबा तुम्हाला थांबावं लागेल. का थांबावं लागेल? माझा काय सर्वे माग आहे, मी उमेदवारी चुकीच्या गटातून किंवा गणातून मागतोय का, मला ती जागा दुसऱ्या कोणत्या आरक्षित झालेली त्या जागी मी मागतोय का, कोणचं कारण आहे असं की तुम्ही मला नाही मानणार किंवा तुम्ही मला डावलण्याचा किंवा थांबवण्याचा विषय हे करता. त्यावेळेस मला फक्त आमदार सुनील शेळके यांनी सांगितलं की नाना, जर आपल्या करण्यामुळं किंवा तुमच्या ॲडजस्टमेंटमुळं पक्षाला जर फायदा होत असेल किंवा पक्षाचा एखादा कार्यकर्ता ज्यांनी केलेलं आहे भरपूर आणि तुझ्या गावाची उमेदवारी एका गावात 2 उमेदवार देता येणार नाही, म्हणून त्यांच्यासाठी पण आणि एक चांगला कार्यकर्ता जर पक्षातून त्याच्या मनाने काहीतरी वेगळा विचार करून बाहेर जाण्यासाठी तो मार्ग शोधते, तर त्यासाठी आपल्याला काहीतरी करायला लागेल. नाना तुला थांबावं लागेल. मी आमदारांना त्याच वेळेस म्हणलं की बाबा माझ्या गावात उमेदवारी असेल आणि एखादा कार्यकर्ता की ज्याला असं वाटतं की माझ्या अन्याय होईल किंवा होतोय, त्यासाठी जातीपातीचं राजकारण आपल्याला करायचं नाही, मी थांबायला तयारी, ही भूमिका मी स्पष्ट घेतली. इतक्या वर्ष तुमचं काम आहे, सर्वेत पुढं आहे, पार्टीचा अनुभव आहे, पक्षनिष्ठ आहे, हे सगळं करून सुद्धा सुनील बोंगाड्यांना डावललं. मग सुनील बोंगाडे नाराज आहे का? नाही, अजिबात नाही. एक तर पहिलं मी डावललं असं म्हणणार नाही.
डावलण्याची भूमिका. जर शब्दाला किंमत असेल आमदारांनी जर एक विचार करा ना, आज तुम्ही एखादी गोष्ट केली, एखाद्याला घर बांधून दिले किंवा एखाद्या 2 पैसे देऊन कामं केलेत, चांगलंच आहे. तुम्ही माझ्या पक्षाचे म्हणून मी ते चांगलंच मानतोय. पण त्याचा अर्थ असा नाही की तुम्ही काहीतरी जागा वेगळे केले. आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने असन, अजितदादाच्या माध्यमातून असन, सुनील शेळकेंनी आमदारांनी अहो हे सकाळी लिहायला घेतली पेन वही डायरी. मी चॅलेंज देतो त्यांना की इलेक्शन 5 तारखेला आणि 7 तारखेला निकाल येईल. या 7 जे काही दिवस राहिले, 8 दिवस राहिले, ह्या दिवसात तुम्ही आहे ना फक्त कामं आमदार साहेबांनी काय केली, तालुक्याचं मी बोलतच नाही आहे किंवा याचं फक्त माझ्या गाणागाठापुरतं यांनी कामं काय केली ना ही फक्त त्यांनी सांगावा. मी यादी देतो की ही एवढी आमदाराच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून झालेली कामं आहे ती तुम्ही 1 मिनिटात सांगसाल. पण जी कामं आमदारांनी केली ती कामं कशी मंजूर झाली, त्याला काय अडचणी आल्या. उदाहरण घ्या, एखादा रस्ता करतोय आपण आणि त्या रस्त्यातून न्यायचे 2 शेतकरी, त्यांची जागा जाते किंवा शेजारच्या घराचा काहीतरी वाटर तुटतोय, मग तरी रस्ता करायचा. लोकांच्या 10-100 लोकांसाठी तो हे होणार आहे. त्या माझ्या गरीब जनतेला समजूत काढायची त्यांनी केलेलं योगदान किंवा त्यांना समजून सांगून ते काम पूर्णत्वास न्यायचं आणि ते पूर्ण करायचं. ही जी कामं आहे ना ही तुम्ही फक्त 8 दिवसात वही पेन घेऊन या आणि ते बसून दाखवा की तुम्ही जे एक काही मदत केली. चॅलेंज तुम्ही कोणाला करता, हे आव्हान तुम्ही कोणाला करता? हे जो विरोधक आज म्हणतोय ना की माझ्या पक्षांनी अन्याय केला, मला निष्ठेने माझ्याकडे बघितलं नाही, त्यांच्यासाठी हे. जर 8 दिवसात तुम्ही हे सगळं केलं ना, तुम्हाला म्हणेल ते फक्त हा रस्ता झाला, हे काम झालं, हे समाज मंदिर झाले, ही गटाराची कामं झाली, ही पाणी योजना झाली, हे काय असं सगळ्याच भागामध्ये विकास दिसतोय. तुम्ही प्रचार प्रमुख आहेत. शेवटचाच प्रश्न आहे, तुमच्या गण आणि गटातल्या मतदारांना काय आव्हान कराल? मी माझ्या गटातल्या मतदार बंधू भगिनींना अगदी कळकळीने एक निष्ठावंत कार्यकर्ता म्हणून सांगतो, तुम्ही मला चांगल्या पद्धतीने सहकार्य केलं होतं ज्यावेळेस मी इच्छुक उमेदवार होतो म्हणून. पण ज्या काही घडामोडी झाल्या या सगळ्या कुठं काही लपून राहिलेल्या नाही आहे. या तालुक्यात सगळ्या तुमच्या चॅनलच्या माध्यमातून, मीडियाच्या माध्यमातून समोर आलेले झाले गेले तिथपर्यंत ठीक. तुम्हाला न्याय द्यायची भूमिका पक्षाने घेतली होती. मतदारांना काय आव्हान? मतदारांना ते सांगतोय ना की आज तुम्ही जे आमदारांवर आरोप करतात किंवा पक्षाला नावं ठेवतात, हे पुढच्या 4-8 दिवसाच्या अजून काहीतरी वेगळ्या पद्धती दाखवणार आहेत. लोकांना काहीतरी त्यांची दिशाभूल करणार आहे. 2 पैशाचा आमिष दाखवणार की हे करतो ते करतो, उद्या निवडून आलो हे करतो, हे असं काही होणार नाही. आणि ह्यासाठी माझ्या मतदार बंधू भगिनींना मला कळकळीचं सांगणे, तुम्ही पक्षावर निष्ठा ठेवा, पक्षाचं काम करा. ह्या गणातील गटातील जिल्हा परिषदेचे उमेदवार सौ पल्लवीताई संदीप दाभाडे ह्या ZP-साठी इच्छुक आहेत आणि उमेदवार आणि पंचायत समिती इंदोरी गणासाठी दिलीप भाऊ डोरे यांची उमेदवारी पार्टीने डिक्लेअर केलेली आहे. त्यांना प्रचंड बहुमताने येणाऱ्या 5 तारखेला घड्याळाच्या चिन्हासमोरील बटन दाबून त्यांना विजयी करा. 7 तारखेला विजयाचा गुलाल हा नक्कीच राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष उधळल्याशिवाय राहणार नाही. आणि एक सांगतो, सबका हिसाब होगा बराबर होगा. गेल्या अनेक वर्षापासून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये सक्रिय असलेले सुनील नाना भोंगडे, ज्यांना पक्षाने उमेदवारी दिली नाही, मात्र निष्ठा काय असते हे त्यांच्या बोलण्यातून जाणवलं. त्यांच्या वडिलांना उमेदवारी पाहिजे होती, त्यांना दिली नाही. लेकाला पाहिजे होती, लेकाला दिली नाही. तरी देखील आमदार सुनील शेळके यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून विकासाला साथ द्या असं आवाहन त्यांनी या गाण्यातील नागरिकांना केले. नाना, मावळ सत्यलाईव्ह बुलेटिनशी बोलल्याबद्दल आपले खूप खूप आभार. धन्यवाद. मावळ सत्य
लाईव्ह बुलेटिन परिपूर्ण सत्यता.